श्री स्वामी समर्थ देवीचा महिमा कथा। एक रायपूर नावाचं गाव होतं। त्या गावात विष्णू नावाचा एक कोळी राहत होता। तो रोज मासेमारी करत असे आणि हे मासे बाजारात आणून विकत असे। त्याला 2 मुली होत्या। त्या खूप सुंदर होत्या। त्याची बायको फार धार्मिक होती। तो रोज घरातून निघताना विचार करत असे की आज मला जास्तीत जास्त मासे पकडायचे आहेत, पण नदीवर गेल्यावर त्याला कितीही प्रयत्न केले तरी जास्त मासे मिळत नसे। त्यामुळे तो आपला उदरनिर्वाहापुरतं देखील पैसे जमा करू शकत नसे। मुली देखील लग्नायोग्य झाल्या होत्या, पण घरातील दारिद्र्य परिस्थितीमुळे कुणीही त्यांच्याशी लग्नासाठी तयार होत नव्हते। बिचारा विष्णू आणि त्याची बायको मात्र रोज ह्या विचारात असत की आपल्या मुलींचं कसं होईल। विष्णू ज्या वाटेने नदीकडे जात असे त्या वाटेमध्ये जंगलात एक गणपतीचे मंदिर होते। तो दररोज जाताना त्या मंदिराच्या बाहेरून गणपतीला नमस्कार करत असे आणि मग पुढे जात असे। दर चतुर्थीस तिथे बायका जमा होत असत आणि देवा गणपतीचे मनोभावे पूजा करत असत। त्या दिवशी तो जात असताना त्यानं नमस्कार केला, तेव्हा एका म्हाताऱ्याने त्याला म्हटलं, अरे फक्त बाहेरूनच नमस्कार करतोस, आत जाऊन देवाला नमस्कार करावा। तेव्हा त्याने सांगितलं, बाबा मी एक मासेमारी आहे, मी रोज मासेमारी करतो, म्हणून मी बाहेरूनच देवाला नमस्कार करून पुढे जातो। तेव्हा तो म्हातारा त्याला म्हणाला की अरे पण जर तू देवाची मनोभावे पूजा केलीस तर तुला त्यांचा फळ मिळेल। तेव्हा विष्णूने सांगितलं की देवा खाण्यापुरतं घरामध्ये अन्न मिळत नाही, लेकी माझ्या लग्नायोग्य झाल्या आहेत, पण 18 विश्व दारिद्र्य असल्यामुळे कुणी घरामध्ये पाऊल ठेवत नाही। गरिबा घरच्या लेकी कोणी कराव्या असे म्हणतात, म्हणून मी दुःखी आहे। रोज आपला असाच विचार करत चालत असतो आणि मंदिर लागतं म्हणून आपल्या पाया पडतो आणि पुढेच चालतो। रोज विचार करतो की आज खूप सारे मासे पकडेल आणि पैसे कमवेन, पण रोज मला काही जास्त मासे भेटत नाहीत आणि मी काही पैसे जास्त मिळवत नाही। रोज जेवढे काही पैसे मिळतात त्यात माझं त्या दिवसाचं तोडकं मोडकं घर चालून जातं। पण आता मुलींच्या लग्नाचं काय, तो मोठा प्रश्न माझ्यासमोर आहे। तेव्हा त्या म्हाताऱ्याने त्याला सांगितले की तू गणपतीची मनोभावे पूजा कर, गणपती विघ्नहर्ता आहे, तुझ्या घरातील सगळी विघ्ने ती घालवतील। आणि त्यांनी विष्णूला गणपतीची पूजा करण्याचा सर्व विधी सांगितला। विष्णूने त्यांना नमस्कार केला आणि तो पुन्हा मासेमारीसाठी निघून गेला। त्या दिवशी देखील त्याला काही जास्त मासे मिळाले नाही। जे काही मिळाले होते ते विकून त्याला त्यातून फारच कमी पैसे मिळाले होते आणि ते पैसे घेऊन तो घरी गेला होता। गेल्यावर बायको म्हणाली, घरात तर काही दाना पाणी नाही, आज तरी काही जास्त पैसे मिळाले का? त्याने सांगितले की आजही काही जास्त पैसे मिळाले नाही, पण आज मला एक म्हातारे बाबा भेटले होते आणि त्यांनी मला गणपतीची पूजा विधीविषयी सांगितलं आहे। त्यांनी मला सांगितलं की गणपती हे विघ्नहर्ता आहेत, जर तुम्ही त्यांची विधिवत पूजा केली तर तुमची सर्व विघ्ने टळून जातील आणि तुमच्या मुलींची लग्न देखील चांगल्या घराण्यामध्ये होतील। आणि हे ऐकून बायको खूप आनंदित झाली। तिने विष्णूला सर्व पूजा विधी विचारला आणि त्याचप्रमाणे त्यांनी गणपतीची मनोभावे पूजा करण्यास सुरुवात केली। असेच वर्ष निघून गेले। त्यानंतर गणेश चतुर्थी आली। या गणेश चतुर्थीला मनोभावे विष्णूने आणि त्यांच्या बायकोने बाप्पांची मूर्ती आणली, तिची मनोभावे 10 दिवस पूजा केली। दोन्ही मुली देखील उत्साहाने सर्व काही करत होत्या आणि खरोखर काय चमत्कार झाला। त्यानंतर जणू विष्णूचं नशीबच पालटलं। त्याला हळूहळू मासेमारीच्या व्यवसायामध्ये फायदा होऊ लागला। हळूहळू त्यांच्या घराची आर्थिक परिस्थिती थोडी सुधारली। आता त्याला चिंता होती ती फक्त त्याच्या मुलींच्या लग्नाची, कारण तो काही खूप श्रीमंत झाला नव्हता। पण आता पहिल्यासारखे दारिद्र्य अवस्था त्याची राहिली नव्हती।
ते मुलीच्या लग्नाविषयी विचार करत असे. त्याने बाप्पाला नवस केला की जर माझ्या मुलीची लग्न चांगल्या घराण्यामध्ये झाली तर मी आजन्म तुमची सेवा विधिवत पूजा करेन आणि सगळ्यांना सांगेन, त्यांना त्यात कधीही खंड पडू देणार नाही. आणि आपल्याला माहीतच आहे की देव फक्त श्रद्धेचा भुकेला असतो, त्याला आपल्याकडचं दुसरं काही नको असतं. आणि एक दिवस अचानक त्याला त्या नगराच्या राजाकडून बोलावणं आलं. आपल्याला बोलावणं का आलं याविषयी तो खूप घाबरला होता आणि घाबरतच तो राजाकडे गेला. तेव्हा राणीने त्याला बोलावलं आणि सांगितलं की तुझी मुलगी आमच्या घरी दे. तेव्हा विष्णू घाबरतच म्हणाला, माझी मुलगी तुमच्या घरी द्यायच्या म्हणजे तुम्ही माझ्या मुलीला दासी बनवून ठेवाल. तेव्हा राणी म्हणाली की नाही, आम्ही तिला दासी बनवणार नाही, राणीसारखं ठेवून. तेव्हा विष्णूने होकार दिला आणि त्याच्या मोठ्या मुलीचे लग्न राजाच्या मुलाशी लावून दिलं. विष्णू खूप आनंदी झाला होता. लहान मुलगी राहिली होती. तेव्हा लहान लेकीलाही एका सावकाराच्या घराचं मागणं आलं. त्यानं तिचंही लग्न त्या सावकाराच्या लोकांशी करून दिलं. त्यानंतर तो पुन्हा आपल्या कामामध्ये मग्न झाला. बरीच वर्ष झाली तरी तो लेकीच्या घरी गेला नाही. एक दिवस त्याला बायको म्हणाली की बरीच वर्ष झाली तुम्ही आपल्या लेकींच्या घरी गेला नाहीत, एकदा जाऊन लेकींना भेटून या. आणि ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यातील विघ्न गणरायांच्या पूजेने टळली, ती तशीच त्यांच्याही आयुष्यातील विघ्न टळू दे आणि त्यांना हा सारा पूजाविधी सांगूया. त्यामुळे आपल्या लेकी देखील. तेव्हा तो आपल्या लेकींना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेला. प्रथम तो आपल्या मोठ्या लेकीच्या घरी गेला. त्या लेकीने बसायला आसन दिलं आणि वडिलांना म्हणाली, बाबा जेवायला वाढते, खाऊन घ्या. पण वडील म्हणाले मी जेवत नाही, पाणी पीत नाही, फक्त मी एक कथा तुला सांगतो आहे, ती कथा तू माझी पूर्णपणे ऐकून घे. पण तेव्हा तिने सांगितले की मला तुमची कथा ऐकायला आत्ता वेळ नाही, कारण राजा शिकारीला निघाला आहे आणि त्याला जायला उशीर होईल. तुम्ही जेवून घ्या. पण आपल्या लेकीचं हे बोलणं ऐकून त्याला वाईट वाटलं आणि तो तिथून निघाला. त्यानंतर तो आपल्या धाकट्या लेकीच्या घरी आला. तिनेही त्याचं खूप चांगलं स्वागत केलं आणि तिनेही आपल्या वडिलांना जेवायला आग्रह केला. तेव्हा वडील म्हणाले की मी जेवत नाही, पण तू माझी कथा ऐक, मी तुला जे सांगतो ते तू ऐकून घे. तेव्हा ती आनंदाने बाबा शेजारी बसली आणि वडिलांना तिला मनोभावे गणपतीची माहिती सांगितली व पूजाविधी सांगितले आणि तिला सांगितले की तू हा विधी मनोभावे गणपती तुझ्यावर येणारे संकट विघ्न टळून. लेकीने देखील ते ऐकलं. त्यानंतर विष्णू तिथून जेवून आपल्या घरी आला. बायकोने त्याला विचारलं, मुलींचा समाचार काय आहे? तेव्हा त्यानं तिला सांगितलं की मोठ्या लेकीने माझी कथा ऐकली नाही, लहान लेकीने मी सांगितलेलं सारं काही ऐकून घेतलं आणि त्यानंतर तो रोजच्या प्रमाणे आपले काम करू लागला. पण त्यानंतर तिकडे मात्र काहीतरी वेगळंच घडलं. काही वर्षानंतर मोठ्या लेकीच्या राज्यावरती शत्रूने हमला केला आणि त्यात त्यांचं राज्य गेलं. तिच्याकडे 18 विश्व दारिद्र्य आलं. राजाला देखील त्यांनी कैद करून ठेवलं. पण आत्ता लहान मुलीचं भाग्य मात्र उजळलं गेलं, कारण तिने वडिलांनी सांगितलेलं सर्व ऐकून त्याच पद्धतीने सगळी पूजाविधी आणि व्रत वैकल्य केली होती. लहान लेक सुखासमाधानाने नांदत होती. घरामध्ये कशाचीच कमतरता नव्हती. असेच 12 वर्ष निघून गेली. एके दिवशी मोठ्या बहिणीने तिच्या मोठ्या मुलाला सांगितले की तू मावशीकडे जा आणि तिला आपली परिस्थिती सांगू, ती आपल्याला काहीतरी मदत करेल. आईने सांगितल्याप्रमाणे मोठा मुलगा मावशीकडे गेला आणि त्याने आपले सर्व हकीकत मावशीला सांगितली. तेव्हा तिने त्याला नाहू माहू घातले, नवीन पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं आणि एक कोहळा पोखरला. त्याच्यामध्ये तिने मोहरा भरल्या आणि त्याला सांगितले की जाताना वाटेत कुठेही थांबू नकोस, हे सगळं सारं काही आईला दे. तो निघाला, पण नियती मात्र
काहीतरी वेगळीच होती. त्याला रानामध्ये एक चोर भेटला. त्या चोराने तो कोहळा त्याच्याकडून कोयता दाखवून हिसकावून घेतला. मुलगा तसाच रिकाम्या हाती घरी आला. त्याला आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? तेव्हा तो म्हणाला, देवानं दिलं आणि कर्मानं नेलं. मावशीने दिलं होतं पण सर्व गेलं. त्यानं सर्व हकीकत आईला सांगितली आणि ते फार दुःखी झाले. मग तिने पुढच्या खेपेला दुसऱ्या मुलाला सांगितलं की तू मावशीकडे जा आणि तिला आपली सारी हकीकत सांग. या वेळेला देखील तिने दुसऱ्या मुलाला देखील नाहू माकू घातलं, नवीन पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं आणि एक काठी पोखरून ती मोहराने भरून दिली आणि तिने जाताना सांगितलं की ही काठी कुठेही ठेवू नको आणि विसरू देखील नको, जतन करून घरी घेऊन जा. तो जंगलातून निघाला. रानात चालून थकला म्हणून एका झाडाखाली बसला आणि त्या झाडाखाली एक गुराखी देखील बसला होता. त्याची गुरे पुढे चरत होती. मुलाने काठी बाजूला ठेवली होती. गुराखीचीही काठी तिथेच होती. थकल्यामुळे त्याला थोडी झोप लागली. गुरं इकडे तिकडे पळू लागली म्हणून गुराखी काठी घेऊन त्यांच्या मागे पळाला. पण घाईघाईत त्याने आपली काठी समजून त्या मुलाचीच काठी उचलून नेली. त्यानंतर मुलगा घरी जायला आला. त्यांना आनंदानं आईला ती काठी दाखवली. काठीतून मोहरा निघेना. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपली काठी बदलली गेली. तो आईला तेच म्हणाला की दैवाने दिलं होतं पण आपल्या कर्मानं मात्र नेलं. त्यानंतर काही महिन्यांनी तिने तिसऱ्या लेकाला पाठवलं. दुसऱ्या लेकाला देखील मावशीने नाहू माकू घातलं, नवीन पितांबर नेसायला दिलं, जेवू घातलं. यावेळी तिने नारळ पोखरून मोहरा त्यात भरून दिल्या तिने यालाही बजावून सांगितलं की कुठेही ठेवू नकोस आणि कुठे विसरू नकोस. तो वाटेने जायला निघाला. तेव्हा त्याला तहान लागली आणि म्हणून तो नदीपाशी पाणी प्यायला थांबला आणि गडगडून तो पाण्यात पडला. पाण्यात पडल्यामुळे झोळीतील नारळ पाण्यात वाहून गेला. तो तसाच दुःखी होऊन घरी आला. त्याला विचारलं, मावशीने काय दिलं? तेव्हा त्याने पुन्हा तेच सांगितलं की मावशीने जे दिलं ते पाण्यात वाहून गेलं. चौथ्या वेळी तिने आपल्या चौथ्या मुलाला पाठवलं. तेव्हा देखील त्या मावशीने त्याला नाहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं आणि शिदोरी बांधून दिली. त्याच्या शिदोरीत तिने मोहरा ठेवल्या होत्या. पण तो जेव्हा रानात पोहोचला तेव्हा त्याची शिदोरी एका कुत्र्याने खेचून नेली. पुन्हा घरी आल्यावरती त्याने तेच सांगितलं की मावशीने तर दिलं होतं पण ते दैवानं नेलं. आत्ता बिचारी बहीण खूप दुःखी झाली आणि ह्या वेळेला ती स्वतःच निघाली. ती आली हे बघून तिच्या बहिणीला खूप आनंद झाला. तिने आपल्या बहिणीला देखील नाहू माकू घातलं, तिला बसायला पाट दिला आणि त्याच्यानंतर तिने झालेली सारी हकीकत विचारली. तेव्हा लहान बहिणीच्या लक्षात आलं की हे सारं कशामुळं होत आहे. तिनं आपल्या बहिणीला सांगितलं की तू आपल्या वडिलांच्या शब्दांचा अपमान केलास. ते आपल्या भल्यासाठी आपल्याला गणपतीची पूजा विधी सांगत होते पण तू तो नकारलास आणि त्यामुळे तुझ्या आयुष्यामध्ये संकटाची रंग लागली आहे. गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे आणि म्हणून आपले वडील आपल्याला त्यांचा पूजाविधी करायला सांगत होते पण तू त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच फळं म्हणून आज तुझी ही अवस्था झाली आहे. तेव्हा लहान बहिणीने तिला गणपतीची पूजाविधी माहिती सांगितली. 2 दिवसांनी गणेश चतुर्थी होती. दोघी बहिणींनी हरतालिकेचे व्रत केले. त्यानंतर 10 दिवस गणपतीची मनोभावे पूजा केली आणि अनंत चतुर्दशी नंतर मोठी बहीण तिच्या घरी निघाली. तिनेही देवाला नवस केला की माझं सारण पूर्वत होऊ दे, मी तुला हा पूजाविधी आजन्म करेन आणि इतरांनाही सांगेन. त्याप्रमाणेच थोड्याच महिन्यामध्ये तिचं सारं वैभव तिला परत मिळालं आणि ती खूप आनंदी झाली. यातून सांगायचा हेतू इतकाच की देव हा फक्त
श्रद्धेचा भुकेला असतो. तुम्ही त्यांची मनोभावे पूजा करा, त्यांच्यावरती श्रद्धा ठेवा आणि तुमचे प्रयत्न चालू ठेवा, कारण प्रयत्नाती परमेश्वर असतो. त्यामुळे तुमची देवावरती भक्ती असणं, श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे. ती श्रद्धा तुम्हाला कुठे कामात येईल, तुमच्या कोणत्या अडचणीच्या वेळेस आडवी येईल हे कोणी सांगू शकत नाही. देव हा प्रत्येक चराचरात कणाकणात आहे, तो माणसात आहे, तो जनावरांमध्ये आहे, पूर्ण निसर्गात सामावलेला आहे. फक्त आपल्याला त्याला ओळखता आलं पाहिजे. फक्त देवावरती अवलंबून न राहता तुम्ही तुमचे चांगले कर्म देखील करत